हॅलो डिअर स्टुडंट्स, आपण शिकतोय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. याच्यामध्ये आपण असे काही फीचर्स बघतोय की जे फक्त आणि फक्त लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये प्रेझेंट असतात. त्यापैकी आपण पहिली कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, ज्यामध्ये आपण पाहिलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये वाढ होते, त्यांचा साईज वाढतो, त्यांचं वजन वाढतं आणि त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट होते, म्हणजेच ते वेगवेगळी स्किल्स शिकतात. त्यानंतर आपण दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स जे होतं ते बघितलं, म्हणजेच स्टिम्युलस आणि त्याला दिलेला रिस्पॉन्स. म्हणजेच वनस्पतींची सनलाईटकडे होणारी जी ग्रोथ आहे किंवा रूट्सची पाण्याकडे होणारी ग्रोथ आहे, किंवा आपण कोंबड्या आणि ते वेगवेगळे जे एक्झाम्पल्स बघितले त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या परिस्थितीनुसार तो सजीव वेगवेगळे रिस्पॉन्स देत असतो, वेगवेगळे प्रतिसाद देत असतो. आणि आज जी आपण कॅरेक्टरिस्टिक डिस्कस करणार आहोत ती तिसरी आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणायला हरकत नाही खरं तर, जी आहे एक्सक्रीशन नावाची. एक्सक्रीशन, ज्याला आपण मराठीमध्ये उत्सर्जन असं म्हणतो. सो व्हॉट इज एक्सक्रीशन? आपल्या शरीरामध्ये, सजीवाच्या शरीरामध्ये, मग ते सजीव प्लांट असोत किंवा ॲनिमल्स असोत, दोन्हीही एक्सक्रीशन करतात. हे तुम्हाला माहिती आहे ना. ॲनिमल्समध्ये जे एक्सक्रीशन होतं ते वेगवेगळ्या पद्धतीचं होतं. जसं तुम्हाला इथं दिसतंय ना की आपण श्वास घेतो आणि श्वास सोडतो. सो जेव्हा आपण एक्सहेल करतो, श्वास घेण्याच्या प्रक्रियेला इनहेलेशन म्हणतात. जे आपण ऑक्सिजन युक्त हवा घेतो, आपण फक्त ऑक्सिजन आत घेत नाही, आपण ऑक्सिजन सोबत अजून बरेचसे घटक देखील आत घेतो. त्यामुळे डोक्यात जर तुमच्या असेल की आपण श्वास घेताना ऑक्सिजन घेतो, तर नुसतं ऑक्सिजन येईल का रे, आपल्या आजूबाजूला हवा आहे, मी श्वास घेतलं, आता माझं नाक असं करेल का फक्त ऑक्सिजनचे मोलेक्युल आत या, बाकीचे कोणी येऊ नका, असं होतं का? नाकात नाही होत. हवा आत येते, त्यातला मॅक्सिमम पार्ट आपली जे शरीर घेतं ते ऑक्सिजन असतं असं. आणि जी हवा आपण एक्सहेल करतो, म्हणजे जी बाहेर टाकतो, त्याच्यामध्ये मॅक्सिमम अमाऊंट हे CO2चं असतं. ऑक्सिजन इन लिहिलंय आपण तर CO2 आउट असं, पण त्याच्यात येणाऱ्या हवेत सुद्धा फक्त ऑक्सिजन नसतो आणि जाणाऱ्या हवेत पण फक्त CO2 नसतो. ऑक्सिजन भरपूर असतो येणाऱ्या हवेत आणि जाणाऱ्या हवेत CO2 भरपूर असतो. मग बाकीचे काय असतात? बाकीचे गॅसेस असतात. तुम्ही कधी जर एक्सहेल करताना नाकाजवळ असा हात धरला तर तुम्हाला गरम लागतं, म्हणजेच त्याच्यामध्ये काही अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर पण असते, जी हवा आपण एक्सहेल करतो. माहितीये तुम्हाला? सो हे एक प्रकारे एक्सक्रीशनच झालं ना, की आपल्या शरीरामध्ये जो CO2 तयार झालाय, जो आपल्या शरीराला नको आहे, तो आपल्या शरीरानं एक्सहेलेशन मार्फत बाहेर टाकला. हे एक्सक्रीशन झालं. त्यानंतर कुत्रा इथं पीपी करतोय, पीपी म्हणजेच शू करतोय. सो इथे हेही एक प्रकारचे एक्सक्रीशन झालं, बरोबर. नायट्रोजनचे वेस्ट असतात ना आपल्या शरीरात तयार होणारे, ते पाण्यामार्फत आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. हेही एक प्रकारचं एक्सक्रीशन झालं. ऑल्सो आपण जे आपल्याला जो घाम येतो, घामामार्फत देखील बरेचसे वेस्ट सबस्टन्सेस हे आपल्या शरीरातून बाहेर टाकले जातात. तुम्हाला माहिती आहे, हे घाम येणं ही सुद्धा एक महत्वाची प्रक्रिया आहे आपल्या शरीरातले नको असणारे घटक आपल्या शरीरातून बाहेर टाकण्यासाठी. सो हे दोन झाले, कळाले. आपल्या शरीरातून आपण CO2 बाहेर टाकतो, हा सुद्धा एक प्रकारचं एक्सहेलेशन झालं. आपल्या शरीरातून आपण घाम आणि युरिनच्या मार्फत, युरिन म्हणजे आपली शू, तर त्याच्या मार्फत आपण जे वेस्ट मटेरियल बाहेर टाकतो पाण्यासोबत, हे देखील एक प्रकारचं एक्सक्रीशन झालं. त्यानंतर मी जसं म्हटलं, आपल्या फक्त ॲनिमल्सच एक्सक्रीशन करतात असं नाही, तर त्यांच्या बरोबरीनं प्लांट्स देखील वेगवेगळ्या पद्धतीने एक्सक्रीशन करत असतात. तुम्ही झाडं ऑब्झर्व केलीत? आधी आम्ही लहान होतो ना, तेव्हा बराचसा वेळ आमचा असं निसर्गाच्या सानिध्यात बऱ्यापैकी जायचा. मी जसं लास्ट लेक्चरमध्ये पण म्हटलं, आता तुमचे वेगवेगळे क्लासेस, ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्याच्यामुळे निसर्गाशी तुमचं जे कनेक्शन आहे ते खूप कमी झालेलं आहे, बरोबर की नाही? सो तुम्ही कधीतरी मुद्दामहून ऑब्झर्व करा. काही झाडांच्या, सगळ्या झाडांच्या मध्ये नाही, पण काही झाडांच्या मध्ये अशा पद्धतीचं एक चिकट असं डिंक जे म्हणतो आपण ना, झाडाचा डिंक, जेव्हा झाडांना बेसिकली कापलं जातं, तर हे कोणते कोणते झाडं तुम्ही बघाल, शेवग्याच्या झाडाच्या मध्ये तुम्हाला अशाच पद्धतीचं दिसेल. बरेचदा चिंच वगैरे जे झाड असं बुंध्यासकट कापलं तर त्यातून सुद्धा अशाच पद्धतीचे काही सिक्रिशन बाहेर आलेले तुम्हाला दिसतील. सो ते देखील एक प्रकारे त्या झाडांच्या द्वारे होणारं एक्सक्रीशन आहे. याच्याबद्दल डिटेल आपण 9वी मध्ये पुन्हा शिकणार आहोत.
परंतु आता तुमच्या लेवलसाठी तुम्ही जेवढं माहिती असणं गरजेचं आहे की नुसतेच आपण नाही तर प्लांट्स सुद्धा एक्सक्रीशन करतात. ते एक्सक्रीशन अशा पद्धतीनं डिंक असेल किंवा इथं दिसतंय ना की त्यांच्या झाडांच्या ज्या साली असतात त्याच्यामधून ते एक्सक्रीशन करतात. प्लांटमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे वेस्ट मटेरियल तयार होतात. आता ते वेस्ट म्हणजे काय असतात तर बेसिकली इथे आहे बघा, हे जे आहेत ना टॅनिन नावाचे काही घटक असतील. समजा टॅनिन हे असे काही घटक असतात की जे झाडांच्या फुलं म्हणण्यापेक्षा फळं, त्यांच्या साली, बुंधे यासारख्या भागामध्ये स्टोर्ड असणारं एक केमिकल आहे, असं आत्तापुरतं तुमच्या माहितीपुरतं लक्षात ठेवा. सो हे टॅनिन हे एक प्रकारचं एक्सक्रिटरी वेस्ट आहे मटेरियल जे प्लांटमधून सिक्रीट होतं. आणि त्यांचे जसं हे चहामध्ये टॅनिन हा घटक असतो बघा, आपण जो चहा पितो की नाही, चहामध्ये असणार, चहा पिला की असं जे मस्त वाटतं एकदम, असं तुम्ही पिऊ नका चहा, इट इज नॉट गुड फॉर हेल्थ, पण जे मोठी माणसं चहा पितात सो दॅट इज त्या चहाच्या लीव्ज मध्ये हे टॅनिन हे घटक असतं. कॉफीमध्ये कॅफीन नावाचं घटक असतं, ते पण त्या प्लांटचं वेस्ट मटेरियल आहे जे आपण घेतो. निलगिरीचं तेल आपण वापरतो की नाही, वेगवेगळे तेल वापरतो बघा आपण, लवंगाचं तेल, निलगिरीचं तेल. सो ही तेल ही सुद्धा त्या झाडांचे वेस्ट मटेरियल आहेत जे आपल्यासाठी युजफुल आहेत. सो चहामध्ये असणारं टॅनिन, कॉफीमध्ये असणारं कॅफीन, निलगिरीचं तेल वगैरे ही सुद्धा प्लांटमधली एक्सक्रिटरी वेस्ट झाले. त्यानंतर हे दिसतंय रेझिन, जे आता तुम्हाला म्हटलं हे डिंकासारखे घटक, हे पाईन ट्री, पाईन हे अशी झाडं बघितलीत ना तुम्ही, एकदम सरळ अशी झाडं असतात बघा, त्या झाडांमधून असा डिंक तुम्हाला निघून आलेला दिसेल. त्यानंतर बाबूळ, मी जसं बघायशी म्हटलं पिंपळ, वड ह्यासारख्या झाडांच्या मधून सुद्धा अशा प्रकारचा गम म्हणजे असं डिंक आणि रेझिन हे एक प्रकारे एकसारखे सिमिलर हे असणारे आहेत, पण त्यांचं कॅरेक्टर, त्यांचं काय म्हणूया, त्यांचे गुणधर्म वेगवेगळे असतात असं लक्षात ठेवा. हे दिसताना सेमच दिसतात. आणि तुम्ही अळूचं झाड, अळू कधी खाल्लाय आणि असं झालंय का रे, कधीतरी मी आईनं छान अळूची वडी केली आहे आणि ती आपण खाल्ली आणि नंतर घशाला खवखवायला लागला, असं किती जणांच्या बाबतीत झालं मला कमेंट करून सांगा की अळूची वडी खाल्ली आणि घसा खवखवायला लागला, घशात टोचायला लागलं. त्याचं रिझन काय आहे माहितीये, त्या अळूच्या पानांमध्ये ह्या असे क्रिस्टल्स जे दिसत आहेत ना इथे, तशा प्रकारचे बारीक, हे दिसताना डोळ्यांना दिसत नाहीत आपल्याला, हे मायक्रोस्कोप खाली दिसतात असे. सो हे असे क्रिस्टल्स त्या अळूच्या मध्ये प्रेझेंट असतात. अजून सुद्धा सुरणामध्ये पण असतात अशा प्रकारचे क्रिस्टल. सो हे सुद्धा त्या झाडामधून रिलीज होणारे वेस्ट मटेरियल. हे क्रिस्टल असतात ते कॅल्शियम ऑक्झॅलेटचे असतात. आतापुरते एवढंच लक्षात ठेवा, खूप नावं वगैरे काही लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्लांटचे वेस्ट जर तुम्हाला ओळखायला सांगितलं तर तुम्ही काय काय सांगाल, तर हे सगळे त्याचे एक्झाम्पल सांगाल की चहामधलं टॅनिन, निलगिरीचं तेल, कॉफीमधलं कॅफीन, हे जे पाईन वगैरेची झाडं आहेत त्याच्यामधून निघणारा डिंक, त्याला रेझिन म्हटलंय. आपण जो डिंक खातो बघा, डिंकाचे लाडू बनवते की नाही आजी, तर तो जो डिंक असतो तो देखील त्या झाडाचं वेस्ट मटेरियल असतं. अशा पद्धतीचं ते निघतं आणि मग ते काढून घेतलं जातं आणि मग तो डिंक खायसाठी वापरला जातो. त्या डिंकाचा उपयोग काय काय असतो, काय आजी खायला देते, आजी जेव्हा तुम्हाला डिंकाचा लाडू देते आणि तुम्ही खात नाही, नाक मुरडता, तेव्हा आजी काय सांगते मला सांगा नक्की, ते पण कमेंट करून सांगा मला की त्याचे महत्व काय होतं डिंकाचा लाडू खाल्ल्यानंतर वगैरे वगैरे. तुम्हाला जी माहिती आहे ते मला नक्की सांगा. आणि हे अळूच्या झाडामध्ये असणारं कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल्स हे सगळे काय आहेत, वेस्ट आहेत प्लांटचे. ठीक आहे, हे तर झालेच. शिवाय प्लांट हे त्यांच्या रूट्सच्या द्वारे सुद्धा एक्सक्रीशन करत असतं. जेव्हा आपण झाडांना पाणी घालतो, ते पाणी घेत असताना ते काय करतं, त्या प्रोसेसमध्ये काही वेस्ट, मग कुठले वेस्ट असतात तर अगेन काही सॉल्ट, एक्स्ट्रा झालेले सॉल्ट असतील, काही ऍसिड्स असतील. हे ऍसिड, हे सॉल्ट्स, हे प्लांट्स हे मुळामार्फत जमिनीमध्ये सोडतात आणि नंतर तेच बरेचदा हे त्या सॉइलमध्ये असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते यूज करतात त्यांच्या ग्रोथसाठी. सो प्लांट हे मुळामार्फत देखील काही प्लांट हे वेस्ट रिलीज करतात. प्लांट हे काही प्लांट्समध्ये वेस्ट हे
त्यांच्या पानांमध्ये पण साठवलं जातात आणि ते पान जसं पडलं की पानगळ होते की नाही, पान पडले की त्या पानाबरोबर त्यांचे वेस्ट निघून जातात. अशा पद्धतीने देखील प्लांट्समध्ये वेस्ट रिमूव्हल म्हणजेच एक्सक्रीशन होतं. सो हे झालं आज आपण बघितलेलं प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये होणारं एक्सक्रीशन. आता जो आहे हा पार्ट आपल्या पुस्तकात कसा सांगितलेला आहे. सो जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये हे बघा इथे एक शब्द दिलाय, मेनी लाईफ प्रोसेसेस. तुम्हाला लाईफ प्रोसेसेस या शब्दाचा अर्थ सांगते. लाईफ प्रोसेसेस म्हणजे अशा प्रोसेस ज्या आपल्या बॉडीमध्ये होतात की ज्या झाल्या नाहीत तर आपलं विचार थोडक्यात असं सांगूयात, प्रोसेसेस इसेन्शियल फॉर सर्वायवल असं लिहूयात. हा याचं मिनिंग आपण प्रोसेसेस इसेन्शियल फॉर सर्वायवल. आपल्या सर्वायवलसाठी ज्या प्रोसेसेस इसेन्शियल आहेत त्याला आपण लाईफ प्रोसेसेस म्हणतो. त्या होतात आणि त्या सगळ्या होत असताना आता जसं आहे बघा, एखादी आपण भाजी करतो, भाजी करता जशी भाजी तयार होते तसंच त्या भाज्यांची टरफलं हे वेस्ट तयार होतं. तसं प्रत्येक गोष्ट आपण कुठल्याही बॉडीमध्ये आपल्या होत असताना त्या प्रक्रियेमध्ये काही ना काही वेस्ट हे तयार होतच असतात. जसं आपलं डायजेशन होतं, डायजेशनच्या प्रोसेसमध्ये जे वेस्ट तयार होतात ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मधून वेगळ्या पद्धतीनं बाहेर टाकले जातात, हो की नाही. सो प्रत्येक प्रोसेसमध्ये वेस्ट हे जनरेट होत असतं आणि ते वेस्ट कुठल्या ना कुठल्या तरी सिस्टमच्या मार्फत हे बाहेर टाकलं जातं. एक तर घामामार्फत, एक युरिनच्या मार्फत, दुसरं डायजेस्टिव्ह सिस्टम मधून बाहेर टाकलं जातं. वेस्ट रिमूव्ह करणारे आपल्या बॉडीतले जे महत्वाचे ऑर्गन्स आहेत ते तर लिव्हर आहे, किडनी आहे, स्किन आहे, बरोबर. सो हे काही महत्वाचे ऑर्गन्स आहेत ज्यांच्याद्वारे आपल्या शरीरातून वेस्ट हे बाहेर टाकलं जातं. जसं आता मगाशी आपण बघितलं की कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आणि वॉटर व्हेपरच्या स्वरूपामध्ये आपल्या बॉडीतून वेस्ट जातं. त्यानंतर स्वेट घामामार्फत जातं, युरिनच्या मार्फत जातं. मगाशी आपण जी चित्र बघितली ती सगळी ह्याच्याशीच रिलेटेड होती. आता तो पार्ट फक्त पुस्तकात कसा दिलाय एवढं आपण डिस्कस करतो. त्यानंतर प्लांट्समध्ये त्यांचे वेस्ट हे बार्कमध्ये, बार्क म्हणजेच त्यांच्या सालीमध्ये स्टोअर असतात. प्लांट मधलं वेस्ट जे आहे ते त्यांच्या सालीमध्ये, ओल्ड लीव्स मध्ये स्टोअर्ड असतं. त्यानंतर आता जे दाखवलं तुम्हाला टॅनिन, रेझिन, गम वगैरे हे सगळे तुम्हाला मी आता त्यांचे फोटो दाखवले, टॅनिन कसं असतं, रेझिन कसं असतं वगैरे. त्यानंतर मग जसं मी मगाशी तुम्हाला बोलले की पानांमध्ये हे लीव्ज असतं, जसे हे लीव्ज पडतात साली निघून जातात तसं ते वेस्ट त्या आपल्यामध्ये कशी एक्सक्रिटरी सिस्टम आहे की नाही, किडनी आहेत, युरेटर आपण 9वी मध्ये शिकणार आहोत. मग तशी एक्सक्रिटरी सिस्टम अशी झाडांच्या मध्ये नसते. मग झाडं ही त्यांचं जे वेस्ट मटेरियल आहे जे तयार होतं त्यांच्या बॉडीमध्ये कुठल्या प्रोसेसमधून, मग ते फोटोसिंथेसिस असेल, रेस्पिरेशन असेल किंवा बाकीच्या ज्या प्रोसेस ज्या झाडांमध्ये होतात त्यांच्यामधलं जे तयार झालेलं वेस्ट आहे ते हे झाडं वेगवेगळ्या ठिकाणी साठवतात. त्यांच्या सालीमध्ये, पानामध्ये, फळांमध्ये, रूट्समध्ये, आणि मग ते वेस्ट त्या ऑर्गन्समधून, पार्ट्समधून बाहेर टाकलं जातं. स्टिकी लिक्विड ज्याला आपण म्हटलं, कधी तुम्ही मगाशी जसं म्हणलं ना झाड कापलं तर त्या झाडातून एक चिकट असा येतो, तर त्या इंजुरीमधून सुद्धा त्यांचे वेस्ट हे निघून जातात. आणि ठीक आहे, रूट्सचं पण तुम्हाला मी दाखवलं. सो हा पार्ट एवढासाच आहे, पण आपण त्याच्यामध्ये किती डिटेल बघितलं बघा. हा एक्सक्रीशनचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजला का बघून घ्या. एक्सक्रीशन काय असतं, आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले वेस्ट रिमूव्हलची प्रोसेस. इथं सुरुवातीला डेफिनेशन दिलेली आहे बघा. रिमूव्हल ऑफ सच वेस्ट मटेरियल्स फ्रॉम द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्सक्रीशन. मग रिमूव्हल ऑफ सच हा शब्द काढून टाका. समजा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं की एक्सक्रीशनची डेफिनेशन सांगा. सो रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल्स फ्रॉम द बॉडी त्याला म्हणायचं एक्सक्रीशन. प्लांटमध्ये वेगळ्या पद्धतीनं होतं, ॲनिमल्समध्ये वेगळ्या पद्धतीनं होतं. ॲनिमल्समध्ये वेस्ट हे CO2, वॉटर यासारखे एक्सहेलेशन इनहेलेशनच्या प्रोसेसमधून बाहेर पडतं. एक्सहेलेशनच्या द्वारे आपण बघितलं, युरिनच्या मार्फत बाहेर पडतं, घामामार्फत बाहेर पडतं. हे 3 मुख्य वेस्टचे रिमूव्हलचे प्रोसेस झाले. आणि प्लांट्समध्ये हे पानांमार्फत, त्यांच्या सालीमध्ये वगैरे हे वेस्ट स्टोअर केलेलं असतं आणि त्यांच्या मार्फत ते बाहेर पडतं. आलं लक्षात? एक्सक्रीशन प्लांट्समध्ये कसं होतं, ॲनिमल्समध्ये कसं होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की मला सांगा. कमेंट करून इथेच थांबूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल एंड बाय. थँक्यू.